जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात किंवा या पार्श्वभूमीवर आपण इथे एकत्र आलेलो आहे की सर्वांचा अगोदर मी अभिनंदन करतो आणि सुरुवात करतो. आता आमचे डेप्युटी म्हणजे जरा वळावळा करत होते, बरोबर आहे, काही चुकीचं नाही. वळावळा जर केलं तरी काही कारणं होती. आम्ही काँग्रेसच्या संस्थेत होतो, आम्ही आलो होतो साहेबांना, पण केलं तरी पण जरा मागं थांबून आम्ही काय जे करायचं ते केलंय आम्ही सरांना. आता त्यासाठी सांगायची वेळ आली. सरांना सुद्धा आम्ही म्हणतो, आम्ही आलो होतो नाही मदनीसर वगैरे, आता असं साहेबांना हे असू आपण कुठं पण साहेबांना आता मतदान करायचं आपण आलो होतो नाही. सर आहे बघा सांगतील त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. आज नव्हती वळावळा करत होतो या ठिकाणी सर्वजण आला. आणखीन आपले कारामदादा यांची सुनबाई आणि आमचे वर्गमित्र भाऊसाहेब दुधाळ यांच्या सौभाग्यवती या उभारलेल्या आहेत आणि याबद्दल आपण सर्वांनी त्यांना बहुमतानं मतदान करून निवडून देऊया. डफळापूर जिल्हा परिषद गटामध्ये मला विधानसभेला सर्वात जास्त लीड दिलेला आहे. आता आकाराम दादा तर गेल्या 20 वर्षांपासून काम करतायत, तुमच्या सर्वांच्या संपर्कात आहे. तर आपण ताकदीनं या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करताय. आजूबाजूच्या गावात पण तुमचे सर्व रिलेशनमध्ये लोक आहेत, मित्रमंडळी आहेत, पाहुणे आहेत, त्यांनाही व्यवस्थितपणे समजावून सांगून आपल्या विचाराचा माणूस काही कारणाचं इतर बाबींचा विचार करत असेल तर त्याला पण समजावून घेतलं पाहिजे. कालच कुलाळवाडीची बैठक रात्री झाली. कुलाळवाडीनं पण तुमच्यासारखा निर्णय घेतला, 100% मतदान हे भाजपच्या उमेदवाराला करायचं. आता कंठीचा तसा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं याचा वास आता संपूर्ण तालुक्यात जाईल आणि गावाच्या गावं एक होतील असं तुमच्या आदर्श घेऊन लोक नक्की ठरवतील, हा मला विश्वास आहे. मायाका देवीची यात्रा आता 5 तारखेलाच बोनी आहे. मला वाटतं तुम्ही 5 तारखेला निघताय. 4 तारखेला सभा घेण्याचा आमचा विचार सुरू आहे. म्हणजे गावागावात फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटावं असं एक नियोजन मी करतोय. तर तसा निरोप तुम्हाला आज उद्यापर्यंत येईल. 4 तारखेच्या सायंकाळी 6 वाजता आपण मायाका मंदिरापासून पलीकडं रायबाग रोडला जो मोकळी जागा आहे 5 एकराची, तिथं आपण सभेची व्यवस्था करतोय. त्यामुळे एकत्रितपणे आपल्याला सगळ्यांशी बोलता येईल. एवढंच या निमित्तानं बोलतो. तुमचं कसलंही काम असतं, समजा माझी तुमची भेट नाही झाली, तुम्हाला एक SMS टाका. कुठलंही काम आहे, अधिकाऱ्यांच्याकडे आहे, एज्युकेशनला आहे, कुठं काही बाहेर कुठं तुम्ही राज्यात कुठंही गेला तिथं तुम्हाला कुठंही सांगा महाराष्ट्रामध्ये, इथलंच नाही विषय सोडून महाराष्ट्रात कुठं जरी अडचण आली तर आपण तो प्रश्न सोडवू शकतो. तिथं काय अडचण येत नाही. कुणी ना कुणी आपले तिथं रिलेशनमध्ये लोक असतात, आपले मित्र आमदार बरेच आहेत किंवा मग अधिकाऱ्यांना पण आपण बोलू शकतो. त्यामुळं कुठलाही काही विषय आला, माझी आणि तुमची भेट झाली नाही तर तुम्ही म्हणायचं कारण नाही, मग तुम्ही मला भेटलाच नाही तर असं नाही. तर तुम्ही मला मोबाईलवरती SMS टाकला तरी मी तुमचं काम करून देतोय, त्यात काहीच अडचण नाही. आणि मी रोज जतला असतोच. विधानसभेची निवडणुकीच्या वेळेस लोक बोली हा बाहेरचा आहे, आपली पण लोक मला तुम्ही राहायला जतला कधी येत आहे. आता मला वर्षभर आमदार होऊन झालं, एक पण मला म्हणत नाही तुम्ही जतला राहायला कधी येतं, कारण मी रोज जतलंच असतो. म्हणजे माझं फेसबुक पेज चेक केलं, ट्विटर चेक केलं, इंस्टा चेक केलं तर तुम्हाला पोस्ट दिसतील. हा काय पुरावाच आहे ना, खोटं बोलायची काही गरज नाही. इथले लोकल पुढाऱ्यांपेक्षा माझा संपर्क जतमध्ये जास्त आहे सगळ्या गावामध्ये आणि त्यामुळे कुठलीही कसली अडचण येणार नाही. तरी सुद्धा आता मी पुढच्या महिन्यामध्ये माझ्या घराचं काम सुरू करतोय जतमध्ये. त्यामुळं परत तुमच्या बाजूलाच घेतलंय, म्हटलं आधार असावा. म्हणलं वर्षाला आहे, शेती आहे, रामपूर आहे, म्हटलं कुठं काय आलं तर गडी हाकेला लगेच पडून येते. इकडंच आपण जागा घेतलेली आहे आणि मी आता फार्महाऊसचं काम चालू करतोय पुढच्या महिन्यामध्ये. त्यामुळं तोही विषय मिटून जाईल. आपलं ऑफिस पूर्ण वेळ चालू असतंय, तिथं 4-5 मुलांचा स्टाफ आहे. दवाखान्याचं कुठलं काम असतं दवाखान्याचं आवर्जून सगळ्या लोकांना दवाखान्याचा स्टाफ लय कमी आहे बघा आपल्या सरकारी दवाखान्यात. आता तो दवाखाना आता जो उपजिल्हाधिकारी जिल्हा रुग्णालय आहे ते रुग्णालय चालू होणार आहे, अजून त्याचं उद्घाटन व्हायचं आहे आणि मग त्याचा स्टाफ येणार आहे. परंतु दवाखान्यासाठी लोकांना मदत लागली
5 लाख रुपये खर्च सांगितलाय, 10 लाख रुपये खर्च सांगितलाय, 15 लाख रुपये खर्च सांगितलाय. कुठं सावकाराकडे जाऊ नका, कर्ज काढू नका, कुठेही जाऊ नका. तुम्ही माझ्या ऑफिसला फक्त त्या चे रिपोर्ट द्या, मेडिकल रिपोर्ट आणि एस्टिमेट द्या. मी तुमची कुठं ना कुठं व्यवस्था करून देतो, काही अडचण येणार नाही. बऱ्याच लोकांना आपण मदत केलेली आहे, त्याचा गाजावाजा करायला मला वेळ नाही. परंतु हृदयाचे ऑपरेशन असतील, ब्रेनचं ऑपरेशन असेल, अन्य काय गुडघ्याच्या वाट्या बदलण्याचा विषय असतील, बऱ्याच लोकांना तर त्याचा त्रास होतोय, कारण माथाडीमध्ये आपल्या लोकांनी खूप काम केलं आहे. त्यामुळे तशी काही लोकं असतील तर अशा सगळ्या लोकांना आपण ते फ्रीमध्ये करून देतोय. परत तुम्ही कुठं इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. तर अशा सगळ्या कुंभारीचा जे इलेक्ट्रिसिटी आणि फर्निचरचा विषय आहे आणि स्टाफ मजुरीचा, तो या पुढच्या महिन्याभरात होईल आणि मग ते पण हॉस्पिटल चालू होईल. तर परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण एक दिलानं, एक मनानं एकत्रित आलाय. असंच कायम एकत्रित राहा. गावातली ग्रामपंचायत जरी आली तरी तुम्ही बसून मिटवा, गावात वादविवाद करू नका. तुम्हाला जे काय लागेल ती देण्याची व्यवस्था मी करून देतो. काय